तर रोहित पवार बालिश माणूस हा बालिश बॉय आहे असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। कुठल्या मंत्र्यांच्या विरोधात बोलणं न बोलणं विरोधकांचा अधिकार असल्याचं देखील गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। रोहित पवारांना नेता होण्याची घाई लागली असं देखील पडळकर यांनी म्हटलंय। कुठलाही विषय कुठेही डायव्हर्ट करणं रोहित पवारांनी थांबवलं पाहिजे असं देखील पडळकर यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार हा बालिश माणूस आहे, हा बालिश बॉय आहे। त्यांना वाटतं की मी काहीतरी बोलतोय आणि म्हणजे वाराटामध्ये वातावरण होतंय, हा त्यांचा गोड गैरसमज आहे। कुठल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलणं आणि न बोलणं हा विरोधकांचा अधिकार आहे, त्यावरती त्यांनी बोलत राहावं। परंतु त्यांना जी नेता होण्याची अत्यंत घाई लागलेली आहे, गडबड झालेली आहे, पण त्यांना खूप अजून अवकाश आहे। आणि त्याच्यामुळे अशा प्रकरणामध्ये त्यांनी काही तुमच्या कार्यकर्त्याला सांगितलं का त्याचं अपहरण करा, त्याला नेऊन तुम्ही मर्डर करायचा प्लॅन करा, हे काही कुणी त्यांना सांगितलं काय? म्हणून कुठला तरी विषय कुणीकडे तरी डायव्हर्ट करणं हे रोहित पवारांनी थांबवलं पाहिजे।